विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार आणि मंचावर येऊन आपले मॅन ऑफ द मॅचची जर्सी कलेक्ट करायची आहे। तर मी विनंती करतोय जितेंद्र मेहरा साहेबांकडून साहेबांना की त्यांनी मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान पुरस्कृत करायचे आहे। जितेंद्र मेहर साहेब यांच्याकडून विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार। असा विशाल चांगला खेळ राहिला आपल्याकडून सुरेख अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली। आमच्या सोबतीने जोडले जातील आमचे साथी समालोचक विपुल पाटील या सर यस इनिंग ब्रेक नंतर सेकंड इनिंग ते कव्हर करतील। थँक्यू। डिस्प्लेचा इशारा असेल एमसीसी संघ पाळला तर प्रथमतः फलंदाजी करतोय स्वरूप पैलवान संघ गोलंदाजीसाठी सज्ज असेल। पहिला चेंडू पाळला तर संघाचा श्री गणेश होतोय। एक धाव फलकावर लगावली गेलेली आहे। मोठी मॅच पाहायला मिळेल मृदुल सर। नक्कीच एकीकडे आपण पाहतोय स्वरूप 11चा संघ दुसरीकडे आपण पाहतोय एमसीसी दोन्ही संघ आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ राहिलाय। ज्या प्रकारची ही स्पर्धा आपण पाहतोय आयोजन नियोजन अतिशय भव्य दिव्य एक प्रेमात पडणारी अशी स्पर्धा अर्थातच एक आठवणीत राहणारी आणि नवापूर नगरीमध्ये प्रथमतःच इतकी भव्य दिव्य अशी स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित NKPL अर्थातच नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आणि हा महासंग्राम आज धुरंधर योद्धे आजच्या दिवसातील तब्बल 6 संघ आणि खऱ्या अर्थाने एक बिग अपसेट आपण पाहतोय। नेमा बॉईजचा संघ आतापर्यंत लगातारचा चौथा पराभव ज्यांच्या वाटेला येत असताना आपण पाहतोय। यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय पहिला गडी येतोय DJ देवेंच्या दिशेनं। धन्यवाद डीजे। आज संपूर्णतः आमची टेक्निकल टीम असेल डिबेन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। प्रवीण पाटील आणि टीम सोबतीनं आमचे साथी समालोचक असतील। कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांना ऐकला द व्हॉइस ऑफ वसई विरार खऱ्या अर्थानं आजचा शेवटचा दिवस आपण पाहतोय। भरत मोरे सर असतील काही बिझी शेड्यूल आणि त्या कारणास्तव उद्या देखील सामने असल्या कारणास्तव आजचा शेवटचा दिवस आपण ऐकतोय भरत सरांना। सोबतीनं कालच्या दिवसामध्ये आपण अनिल बेनमनसी सर असतील विपुल पाटील सर असतील। आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर दीपेश मेहर सरांना ऐकलं मॅन फ्रॉम अर्नाळा किल्ला। त्यानंतर हेमेश मेहर यांना देखील आपण कालच्या दिवसामध्ये ऐकलं होतं आणि संपूर्णतः आमचे साथी समालोचक ह्या स्पर्धेला तितकाच एक गोडवा देत असताना एक ह्या स्पर्धेसाठी तितकेच एक मोलाचा वाटा त्याचप्रमाणे आपण पाहतोय DJ चेतन मेहर असतील देवेन असतील। त्यानंतर ह्या स्पर्धेसाठी ज्यांचे एक मोलाचा वाटा राहिला आहे त्यामध्ये नक्कीच नवापूर काठेपाडा गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब असतील उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील त्यांचा देखील या स्पर्धेसाठी तितकाच एक वाटा आहे। ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेला तर एक मोलाचा वेळ ह्या स्पर्धेसाठी देत असताना किशोर जाधव साहेब असतील कैलास पाटील साहेब असतील आणि त्यानंतर राकेश मेहर साहेब असतील। ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आणि संपूर्णतः आज नवापूर काठेपाडा ग्रामस्थ पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष स्वागत करत आहे। दीपेश सर आज आपण पाहायला गेलं तर आज काठेपाड्यात
संपूर्ण आता एक पिवळमय वातावरण आहे. अर्थातच काय तर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची आणि एक आकर्षित करणारं वॉल पेंटिंग अर्थातच हितेश मेहर बंड्या ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक आकर्षित आणि सुबक अशी पेंटिंग देखील आपण पाहतोय. लक्ष्मीनारायण येस्ट्या ते टेनिस बॉल LNCC यज्ञेश 11 हे सर्व काही आकर्षित करणारं आणि आठवणीत राहणारी अशी ती स्पर्धा आज आपण पाहतोय. सोबतीनं आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर अर्नाळा नगरीतील अर्नाळा किल्ला आणि येथील एक गोड गळ्याचा धनी अर्थातच दीपेश मेहर सरांना देखील आपण ऐकतोय. थँक्यू मृदुल मेहर सर. नक्कीच आपण उल्लेख केला एस टीच्या मागे जे चित्रीकरण केलेलं आहे एक अप्रतिम दर्जाचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळालं. एक कला आपण पाहिलं ना तर नवापूर अर्नाळामधून मायेची खाण तसेच भरपूर असे टॅलेंट पाहायला मिळतंय. तसेच अर्नाळामधील देखील टॅलेंट आपण पाहिलं तर प्रशांत घरात एक ISPL मध्ये खेळणारा खेळाडू देखील अंडरआर्म क्रिकेट मध्ये आपण सुरुवात केली होती. या मैदानावर देखील तो खेळाडू खेळून गेलेला आहे. ही जमिनीची बाब आहे सर. जसं आपण पाहिलं ना तर धावसंख्या 7 धावा फलकावर लगवले गेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल थँक्यू. दुसरं षटक प्रगतीवर आहे. अंतिम चेंडू असेल पद्धतीचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बाणासारखा सरळ असा हा चेंडू जातोय सीमारेषा बार चौकार 4. धन्यवाद डीजे. शाकिब शेख आहे एकीकडे आपण पाहतोय फैजी शेख यांचे सुपुत्र, दुसरीकडे अक्षय पवार आहे. दोन खेळाडूंमध्ये क्षमता आहे. दीपेश सर खऱ्या अर्थानं धाव्यांना रोख लगावली होती परंतु त्या चौकारांना आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये धावफलक फुलताय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा हे आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आता येणारे 12 चेंडू किती धावांचा मजल असेल. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे. आणि आज खरं तर नवापूरचे आहे ऐतिहासिक लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या मैदानामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आता ती येणारी वेळ काळ सर्व काही तिसरं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आणि हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण कोणावर पॉवर आता जनरेट करणार ती येणारी काळ वेळ दर्शवेल. पहिला चेंडू आक्रमण हल्ला विस्फोट सर्व काही आता सूर गवसलाय. अक्षय पवार ज्याच्या बॅट मधून येतोय चौकार 15 धावा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या खोलते फुलते. MCC संघ पुन्हा एकदा त्या सन्मानजनक परिस्थितीमध्ये. सर नक्कीच चांगलं आपण म्हटल्याप्रमाणे जर शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता तर काहीतरी कॉन्फिडन्स देणारा चौकार आला होता. त्यानंतर तिसरं षटक प्रगतीवर आलं आणि लगेच पहिल्या चेंडूवर योगेश यांच्यावर हल्ला चढवला. पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजेच 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील त्याचाच वापर केला जाईल. आपण पाहिलं तर पॉवर प्ले षटक म्हटलं ना तर हाणामारीचं षटक म्हणून हे षटक पाहिलं जातं. फुलदार पद्धतीचा चेंडू धावचीची संधी असेल परंतु क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव काही रोखू शकणार नाही. एक धाव ॲड होईल. धाव यस 9 साठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांकडून पंचांचा रिव्ह्यू असेल. नक्कीच पंच यावेळेला राजेश जगताप स्वतः येत आहेत. आज विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पंच पाहतोय. विवेक पाटील असेल, राजेश जगताप असेल. चांगलं एक अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. आता ती येणारी काळवेळ दर्शवेळ टेक्निकल टीम आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय
आता काय डिसिजन येणार ती येणारी काय वेळ आता दर्शवेल. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं तुडुंब गर्दी आज मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. उद्या खरं तर सॅटर्डे संडे सुपर संडे आणि त्या दिवशी खरं तर संपूर्णतः नवापूर नगरी आज त्या लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या मैदानामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचं डिसिजन यस राज नो +1 धावफक वेदांत म्हणतो 17 धावा आता धावफकावर येतात. असं म्हटलं जातं ना कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा. परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व असतो कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो. परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला घरातील त्या ट्रॉफींचा गर्व आणि हेच ते सामना हाच तो क्रिकेट आणि त्याच क्रिकेटने आज आपण पाहायला गेला तर ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेडे लावून ठेवलंय ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपण पाहायला गेलं सर असंख्य असा मोठा लाखोंचा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट. म्हणजे क्रिकेटमध्ये असं कधी झालंय का की गरीब आहे किंवा श्रीमंत आहे म्हणून ओपनिंगला पाठवलंय? अजिबात नाही. क्रिकेटमध्ये ते कौशल्याला वाव दिलं जातं आणि हेच कौशल्य दर्शवत असताना 2 फलंदाज आतापर्यंत ह्या वेळेला सन्मान दिला जातोय. थोडासा उछाले घेत होता पुश करो खुश रहो आणि क्रिकेटमध्ये सिंगल धाव देखील तितकीच महत्त्वाची. सिंगल धावेने आता धावफक वेदांत म्हणतोय 18 धावा ह्या आतापर्यंत धावफकावर आहेत. यस 18 धावा धावफलकावर लगवले गेलेले आहेत. जोरदार टोलांचा प्रयत्न यावेळेला मनाचा ताबा कुठेतरी हरवला गेला आणि षटकार मारून गडी हा तंबूच्या आसराला परतोय. अक्षय मोठा अपसेट म्हणायला हरकत नाहीये. 2 चौका त्यांच्या बॅटमधून लगावले गेले होते आणि तोच खेळाडू तंबूच्या आसराला परततोय. यस डीजे थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक पाहिले तर 18 पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये विकेट्स येत आहेत. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. 1 धावावर समाधान म्हणावे लागेल. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. 19 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. 18 चेंडूचा खेळ झालेला आहे. 19 धावा आपण पाहिल्या ना तर 30 धावांपर्यंत जाण्याचा मजल मारण्याचा प्रयत्न नक्कीच MCC संघाचा असेल. MCC संघ पाहिला तर एक मातब्बर संघ म्हणून पाहिला जातोय विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मधील. परंतु तुम्हाला कागदोपत्री किती स्ट्रॉंग असून चालणार नाही ते तुम्हाला मैदानामध्ये प्रत्यक्षी दाखवायला लागेल. गोलंदाज शेवटचा आणि सहयोग वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येताना सहयोग आल्या पाहिलं ना तर चेंडू एक्स्ट्रा वाईड येतोय. 20 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. MCC म्हणेल धावा कशाही येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे. मग त्या एक्स्ट्राज नो चेंडू येऊ द्यात वाईडमध्ये येऊ द्यात नो प्लस एक्स्ट्रा येऊ द्या कशाही येऊ द्या कारण त्यांना 30+ जाण्याचा प्रयत्न असेल. आणि एकीकडे स्वरूप इलेव्हन काय म्हटलोय की आपल्याला हात धावा डिफेंड करायचे आहेत. एक्स्ट्रा द्यायच्या नाही आहेत. 25च्या आतमध्ये रोखायचं आहे कारण त्यांच्याकडे तितकीच चांगल्याच प्रकारची फलंदाजी देखील आहे आणि MCC संघाकडे तितकीच ताकदीची गोलंदाजी आहे. 25-30चं बॅटल असेल. 25 धावा डिफेंड करायचे आहे आणि 30 धावा पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. चोळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला धावचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. शाकिब एक मोठा गडी तंबूच्या आसराला परततोय. काय फटका खेळला होता आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगली फेकी गॅदर आणि गडी बाद. कारण क्षेत्ररक्षकाला पावसाला म्हणतोय ना की शेतकऱ्याला पावसाची साथ आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ दोन्ही महत्त्वाची असते.
अजून या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. सुरेख गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा डाव्याशीच्या बाहेरून जाणारा पंच आमच्याकडे वळतायत, एक्सरसाइज करतायत. वाईड येतोय, एक्स्ट्राज येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरकली जाते. धावा खुलतोय, फुलतोय. धाव संख्या 22, 22 इंटू द बोर्ड. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट स्टेअर केला जातो. एक धावा परिपूर्ण केली जाते, दुसऱ्यासाठी वळतोय, परंतु एकाच धावावर समाधान मानावे लागेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. म्हटलं होतं की धावसंख्या 23. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. एखाद चौकार येईल का मॅच मध्ये? नक्कीच मजा येईल, परंतु सिंगलवर देखील कॉन्सन्ट्रेट असेल. कदाचित त्यांचं माइंडसेट असेल 26-27 प्लस 26-27चं टार्गेट. कदाचित 24 चेंडू 27 धावा देखील चांगलं बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. तसेच 25च्या आतमध्ये रोखायचं आहे. 24 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. पुढचा चेंडू धावचीची संधी असेल आणि काय घडलं जात आहे? चुकी घडली जाते. कदाचित हा चेंडू पाहिल्यानंतर थोडासा जास्त उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण केले जाते. 25 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि ज्या आपण पाहिलं ना तर 25 धावा 25च्या आतमध्ये रोखलं असतं. जर हा विकेट गेला असताना तर कदाचित 24 झाल्या असत्या आणि नेक्स्ट बॉल देखील चित्र काही वेगळं असतं. परंतु क्रिकेटला जर तरला धारा नाही आहे. 25 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर चौकार येईल का? मोठा फटका येईल का? तर सिंगलसाठी जातोय. धावचीची संधी आहे आणि पंचाचा बोर्ड आकाशाकडे. यस, स्ट्राईकवर असलेला फलंदाज देखील नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजावर आशेच्या नजरेने बघतोय की मी चेंडू स्टेअर केला, मारून पोचतोय, डबल घेतोय, तरीपर्यंत अजून तो स्ट्राईकवर पोचत नाहीये. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंगमध्ये थोडंसं फसतोय MCC संघ. तसेच 26 धावाचं आव्हान स्वरूप इलवेना संघासमोर ठेवतोय. कुठे जाऊ नका, एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि मैदानात परत येऊयात. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. एक मिनिट डीजे. JSR 11 आणि जय साई विरार. JSR 11 वर्सेस जय साई विरार दोन्ही संघाचे कर्णधार यांना मी आमंत्रित करतोय. तसं JSR संघाचा कर्णधार आलेला आहे. जय साई विरार संघ. कल्पक वैती जावई अर्णाला किल्ला येथील एक नामांकित असे व्यक्तिमत्व त्यांच्या हस्ते नाणेफेक केले जाईल. अंडरम क्रिकेटवरील प्रेम आणि LNCCचा ऑलराऊंडर खेळाडू कल्पक वैती यांच्या हस्ते टॉस केला जाईल. JSR 11 आणि जय साई विरार. पाहिलं तर 26 धावांचं आव्हान, 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान डिफेंड करण्यासाठी गोलंदाज मेहुल, तसेच चेस करण्यासाठी फलंदाज गणेश आणि साहिलची जोडी A1 जोडी म्हणून पाहिलं जात आहे स्वरूप इलवेना संघाकडून. पुढचा चेंडू ठोलवण्याचा प्रयत्न सेन्सिबल स्टेअर केला जातोय. एक धावांनी धावफलक पुढे सरकण्याचा प्रयत्न देखील असेल. त्यांना माहीत आहे 24 चेंडू 26 धावा, एक एक्स्ट्रा आलेले आहे फक्त आणि फक्त एक धावा अजून वरती आहेत. ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ॲड होईल. दबाव कदाचित निघेल, परंतु डॉट येणं गरजेचं असेल. MCC संघाकडून दबाव बनवायला हवा. दबाव बनवायचा आहे, परंतु चांगलं क्रिकेट खेळताय स्वरूप इलवेना. माइंडसेट त्यांचा एकच आहे, गॅपमध्ये पुश करा, खुश रहा, सिंगल घेणं गरजेचं आहे. एक धावांनी धावफलक पुढे सरकवायचं आहे.
पुढचा चेंडू मेहुला टोळ्याचा प्रयत्न, विकेट विकेट येत. ज्या विकेटची आतुरतेने वाट पाहिली जाते तो विकेट येतोय. मोठा गडी तंबूच्या आसला परततोय. गॉन. डीजे थांबवतो एक मिनिट. चला यापुढील होणारा सामना आदरणीय सन्माननीय कल्पक वैती साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे जय सई आहे, दुसरीकडे जय श्रीरामचा संघ. LNCC असा आवाज येतो आणि LNCC येतो अर्थातच. गौतम फक्त डिसिजन विचारेल. फिल्डिंग. येस, खूप सारे शुभेच्छा. यापुढील होणारा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील. एकीकडे जय साई विरारचा संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय जय श्रीराम संघ. आणि प्रथमतः जय साई विरारचा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून आपण पाहतोय फिल्डिंग अर्थातच क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळते. जातोय तुर्ताच पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आवाज ऐकायला आपल्याला मिळेल दीपेश मेहर सरांचा. थँक्यू मृदुल सर. जशा प्रकारची सुरुवात पाहायला मिळतंय, चांगली सुरुवात पाहायला मिळतंय स्वरूप पैलवान संघाकडून. शेवटचा चेंडू असेल धावसंख्या पाहिल्यानंतर 6 बिन बाद 1 बाद 6 26 धावांचं पाठलाग करताना 6 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू पाहिला तर 1 धाव परिपूर्ण केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 1 बाद 7. आमच्या LNCC क्रिकेट क्लब LNCC यज्ञ शिलवेना संघाचे भूपेश मेहर एक जाते एक अष्टपैलू असे खेळाडू आज आपण स्क्रीनवर पाहू शकाल अंपायर ची भूमिका अदा करताना. सव्वीस धावा आपण पाहिल्यानंतर ही मॅच दोन्ही संघासाठी अटातटीची आहे. क्वालिफायर मॅच आहे. जो जिंकेल तो लगेच क्वालिफायच्या दिशेने दरवाजे उघडे होतील. दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल. त्यांना माहित आहे स्वरूप इलेव्हन संघ की आपल्याला जिंकायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. परंतु MCC संघ तितक्याच ताकदीचा गोलंदाजीचा हा संघ म्हणून पाहिला जातोय. त्यांच्या देखील माइंडमध्ये असेल की आपल्याला ही मॅच जिंकायची आहे आणि क्वालिफायचे दरवाजे देखील आपल्यासाठी उघडे आहेत. परंतु थोडीशी मेहनत आणि चांगली गोलंदाजी हातावी लागेल. परंतु आता मात्र समीकरण थोडंसं चेंज होतंय. 10 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. अजूनही 15 चेंडू सामना जिंकू शकतो कारण त्यांच्याकडे ती गोलंदाजी आहे, गुणवत्ता देखील आहे. तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करायची आहे, स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध करण्याचं काम आम्हावर सोडून द्या. लालू गोलंदाजीसाठी सुरेख गोलंदाजी हाताळतोय. लालू पाहिल्यानंतर जमिनीची बाब अशी आहे, जमिनीची बाब अशी आहे की आतापर्यंत मोठे फटके किंवा एक्स्ट्राज त्यांच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये येत नाही आहेत. सिंगल येत आहेत. पुन्हा एकदा टोळाचा प्रयत्न, धावचीची संधी, कचाल क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल होतोय परंतु 1 धाव काही रोखू शकणार नाही स्वरूप इलेव्हन संघ. दोन्ही संघ पाहिल्यानंतर महाबली खलबली असे दुआधार असे फलंदाजीसाठी जाणले जातात, गोलंदाजीसाठी जाणले जातात. MCC संघ आपण पाहिलं तर स्टेअर केला जातोय. विकेटवर 1 धाव परिपूर्ण केली जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या तर 13. अजूनही 12 चेंडू 13 धावांची गरज असेल. जो जिंकेल तो क्वालिफायचे दरवाजे उघडे होतील, क्वालिफाय होईल. रविवारच्या दिवसामध्ये ते नक्कीच खेळताना आपण पाहू शकाल. मृदुल सर आपल्यापर्यंत येतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. नक्कीच पहिल्या 12 चेंडूंमध्ये 13 धावा आल्या. आता येणारे 12 चेंडू 13 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. एकीकडे आपण पाहतोय योगेश आहे, चांगला खेळ करतोय परंतु दुसरीकडून तितकीच गोलंदाजी एक आकर्षित करणारा आणि एक प्रभावित करणारा MCCचा संघ यंगस्टर खेळाडू सातत्यानं अक्षय पवार स्वतःला सिद्ध करत असताना ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शाकिब येतोय परंतु तोपर्यंत सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. 11-12 इक्वेशन आहे. कोण कोणावर हावी पडणार, कोण कोणावर भारी पडणार, हे पॉवर प्लेचं षटक. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू, एक अटॅकिंग फील्ड सजवली जातात. आता अटॅक केला जाईल की सिंगल धावेने आपला धावेंचा यावेळेला प्रयत्न चांगला होता परंतु झेळ धरणीला दान केली जात आहे.
अशा प्रकारचे खेळ घेणं गरजेचं आहे, कारण तुमच्या समोर डू और डाय अशी मॅच आहे. कारण आपण म्हणतो ना, पकडो कॅच जीतो मॅच, अशा प्रकारचं समीकरण आहे. आणि बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे, बँक बॅलन्स कमी आहे. ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजाकडून क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये, एक साथ राहणं गरजेचं आहे. आणि दीपेश सर झेल कोणाची सुटले? गणेश जो फलंदाज गण्या लहरामध्ये आहे, ज्याच्या खांद्यावर आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहतोय, असा तो खेळाडू एक वेगळ्या दहशतीमध्ये खेळत असताना नक्कीच एक सातत्यानं आपण पाहायला गेलं तर संकटमोचक हा खेळाडू आहे. परंतु पुन्हा एकदा निर्धाव येतोय का? राज म्हणतोय फेअर डिलिव्हरी आहे, प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. आता इक्वेशन काय आहे? 8-10 चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आपण पाहतोय. किरण सुपर लाईन, सुपर प्लेन, टप्पा सर्व काही दर्शवत असताना आता 8-10च इक्वेशन मध्ये आहे. योगेश आहे दुसरीकडे, आपण गणेशला पाहतोय. परंतु किरण तो देखील आज स्वतःला म्हणतोय हम भी किसी से कम नाहीये. किरण आज स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटीवरती तो सांगतो चालायचंय मला, पहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. खेळताना आज संघर्ष हा मला मैदानामध्ये करायचा आहे. आणि त्या चुरशीची लढाई आता आपण पाहतोय. 8-10च इक्वेशन आहे. किरण आहे दुसरीकडे, गणेश आहे. ट्रॅपच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव येतोय का? धावचीची संधी. आता पंचांचं बोट. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. राज येथे विवेक पाटील आहे. विवेक पाटील येथून आता थर्ड अंपायरची भूमिका निभावत असताना आता संपूर्णतः नजरा आमच्या मंचाच्या दिशेने अर्थातच टेक्निकल टीमच्या दिशेने येत आहेत. चुरसाचा सामना आहे. ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत रंगतोय, रंगलेला थरार, रोमांच, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंब, युद्ध, हे सर्व काही आता ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. नॉट आउट, सिंगल धाव, धावफलकामध्ये ऍड. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आता येणारे 7-9चे इक्वेशन आतापर्यंत धावफलकावर 17 धावा ह्या लगावल्या जातात. 24-26 इक्वेशन आहे. परंतु ज्या प्रकारचे ॲक्युरेसी आपण पाहतोय, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, अगदी पहाडासारखे उभे आहेत. MCC आहे दुसरीकडे आपण पाहतोय, तितक्याच ताकदीचा, तितक्याच युक्तीचा दुसरीकडचा संघ स्वरूप 11चा संघ देखील आहे. बॅफुटला येऊन चांगला पुन्हा एकदा शाकिब आहे. शाकिब देखील अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता 6-8चे इक्वेशन आहे. 6-8 मध्ये काय कोण कोणावर भारी पडणार ती येणारी आता काय वेळ दर्शव आहे. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे देवेंच्या दिशेनं. यस, धन्यवाद डीजे. 6-8च्या इक्वेशन मध्ये कोण कोणावर हवी पडणार? एकीकडे MCC, दुसरीकडे आपण पाहतोय तितकेच 2 ताकदीचे खेळाडू आहेत. एकीकडे योगेश आहे, दुसरीकडे गणेश आहे. 6-8 आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अपकमिंग यंगस्टर कुंदन है. कुंदन नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. यंगस्टर खेळाडू सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जातं आणि मगाशीच 10वीची ही परीक्षा देऊन आता येतोय. आज मैदानामध्ये क्रिकेटचं तितकंच मोठं प्रेम, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान सातत्यानं पाहायलाय. दुसरीकडे तितकेच मोठा अनुभव असणारा योगेश, गणेश हे खेळाडू आता मैदानामध्ये आहेत. 6-8चे इक्वेशन. पहिला चेंडू, सुपर लाईन, लेन टप्पा, धावचीची संधी, गडीबाद, योगेश बॅक टू द पॉट. यस, धन्यवाद.
नवापूर काठेपाडा गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने येणारे 5-5-8 इक्वेशन सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध आणि सोबतीनं द व्हॉइस ऑफ वसई विरार भरत मोरे सर जोडले. मजा येणार आहे. यावेळेला गणेश समोर आता कुंदन आहे. काय कुंदन समोर डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न, रनआउट चंदू डायरेक्ट हिट, काम फिट, फलंदाज बाद गॉन. थँक्यू 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 डीजे. बघा मृदुल काय घडलं मैदानात. 4-8 ची इक्वेशन येऊन थांबली आहे. जो कुंदन पहिल्या मॅच मध्ये शेवटचा षटक हाताळत असताना आपल्याला दिसला होता, तो अखेरकार शेवटचे षटक हाताळण्यासाठी आला. एक चूक जी केली होती एमसीसीने तिच्यामध्ये बदल त्याने केला आणि तो बदल केल्यानंतर त्यांच्या रिझल्टमध्ये सुद्धा थोडासा बदल दिसायला लागलाय. आता बदल हा गरजेचा जरूर आहे, परंतु तो आतापर्यंत झालेला की इथून पुढे होणारा, कारण सध्या स्थिती जर आपण बघितली 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. असं असताना एमसीसी विचार करतेय इथून मोठा फटका नको यायला, परंतु दुसऱ्या बाजूला असणारा स्वरूप विचार काय करतोय. ऋषीने आतापर्यंत गाजवलेली इनिंग काय सांगतेय, तर इथून या येणाऱ्या चेंडूवरती एखादा चौकार यावा आणि त्यानंतर मात्र मॅच पुन्हा एकदा ती ऑन व्हावी, मोमेंटम बदलावा. आता तो मोमेंटम बदलेल की नाही येणारी काय वेळ सांगणार आहे. तुर्तास दोन्ही संघांच्या समर्थकांचे हात पूर्णपणे तोंडात आहेत. 2 दातांखाली नख आहे, कुरतडणं चालू आहे. आता ते कुरतडणं कधी थांबणार. येस ऋषी समोर कुंदन, काय घडेल. पहिल्या 2 चेंडू मध्ये कुंदन हवी पडलाय, परंतु यावेळेला का पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण टिपलाय, जे संपलाय खेळ. ऋषी बॅक टू द डगआउट. येस येस सदानंद दादा पाटील यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि त्यांचं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबरीनं सदाबहार व्यक्तिमत्व, सातत्यानं क्रीडा शौकीनांच्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक स्पर्धेला आपल्या माध्यमातून नेहमीच बढावा देणं किंवा त्यासाठी विशेष योगदान देणं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे सदानंद दादा पाटील यांचं हे गीत आपण ऐकलं. आता मैदानात 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. का हॅट्रिक झाली का नाही, रनआउट आला होता. 3-8 पडली आहे मोठी गाठ, लागणार आहे वाट कोणाची. डाऊन द ग्राउंड, ओ लागणार आहे वाट, कहीं पे मत जाएगा. ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, आर या पार. यस राजेश, आर या पार, जो होगा वो देगा लेकिन देखना होगा. यस राजेश म्हणतो कशाला रिस्क घेऊ. स्थिती अशी आहे की या दोन्ही संघाने 3-3 विजय मिळवलेत. आय थिंक 3-3 आणि 2-2 विजय मिळवल्यात. आणि 2-2 विजय मिळाल्यानंतर आता या विजयासाठी ती जी काही ओढाताण चालू आहे त्याच्यामध्ये बघितलं जाणार आहे. आता बघणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. मगाचपर्यंत 3रा अंपायर होता, आता इथं 7वे अंपायर सुद्धा आलेले आहेत. कारण 1 2 3 4 सगळेच जण बघायला लागलेत. सगळ्यांनी बघू नका, नजर लागेल. आता ती नजर लागली तर कदाचित रिझल्ट बदलेल. धगधग वाढू आहे. आमच्या कॅमेरामॅनने काय टिपलंय. A1 जोडी जयेश आणि कार्तिक खूप बारकाईने लक्ष देऊन होते, परंतु आता नयनचं लक्ष कुठवर आहे त्याच्यावरती रिझल्ट येणार आहे. आता तिकडे 1 बॉल काढायचा आहे, 2 बॉल काढायचे आहेत, कसं खेळायचं याचा विचार चालू आहे. पंचांचा निर्णय काय येईल. अफलातून जे काय घडलंय ते खूप चांगलं घडलंय. हसणाऱ्यांना शांत बसवलंय आणि शांत बसणाऱ्यांना हसवलंय. या चेंडूनं आता फक्त आमचे पंच काय निर्णय द्यावे त्यावरती त्यांचं सेलिब्रेशन असणार आहे. सेलिब्रेशन होगा, जल्लोष होगा, नाचेंगे जरूर, गाएंगे जरूर, सिटी बजाएंगे जरूर, बट कौन. सवाल ये है कोण नाचणार, कोण शिट्टी वाजवणार आणि कोण जल्लोष करणार. हे आमचे 2 फलंदाज स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहेत कसे बघतायत टक लावून. मंचाच्या दिशेने जसं काही सोनं लपून ठेवले तेच बाहेर येणार आहे.
आणि यासाठी सगळ्यांच्या नजरा इकडे आहेत, कारण इथे आमचे तिसरा डोळा म्हणजे तिसरे पंच बसलेत. काय जबरदस्त सामना आहे. अशाच प्रकारच्या सामन्यासाठी नवापूरकर वाट बघत होते आणि ते सामने आज या संपूर्ण लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी किंवा त्या संघानं नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगच्या वतीने घेऊन आलेले आहेत. मृदुल, दुसरा दिवस आहे, दुसरा असा आहे तर तिसरा चौथा कसा असेल. आता त्या चेंडू मागे किती जणांची डोकी कशी नाही, नक्कीच पंच यावेळेला मैदानात जात आहेत. बोट हवेत आहे, गडीबाद. आता मॅचचे इक्वेशन काय, येणारे दोन चेंडू 8 धावा धावपकावर. भरत सर 6-8 इक्वेशन होत आहे. बघा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, हा जो बॉलर आहे आत्ताच झालेली 10वीची परीक्षा देऊन तो आलाय, म्हणजे काय जे टेन्शन होतं ना अभ्यासाचं ते विसरलंय आणि म्हणून तो बिंदास बॉलिंग करतोय. आज अशा सिच्युएशन मधून मॅच काढतोय आणि जी काय पूर्ण वर्षभराची म्हणजे वाट बघत होता खेळायची, ती खेळाची मजा लुटतोय. कुंदनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शानदार बॉलिंग. नवीन फलंदाज जॉन्टी मैदानाच्या दिशेने येतोय. गणेश जिथे बाद झाला तिथे समीकरण थोडंसं बदललं होतं मृदुल, परंतु आता 2 मध्ये 8 मला वाटतं सभापती चषकाची ती मॅच बघितली असेल तुम्ही सर्वांनी. BV एकलव्य विपक्ष हरिओम, तिकडे हरिओम झाला होता. प्रणित तोडणकरने 2 लगातार चौके मारले होते. आता इथे काय नव्याने आलेला फलंदाज जॉन्टी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. अक्षयनं फेकी केली, रनआउटची अपील मध्ये दम किती. आमचे राजेश जगताप आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं लक फॅक्टर एखादा नो आणि त्यानंतर येणारा चौकार तो येईल का, त्यावेळेला एक आशाभूत नजरेनं आता संपूर्ण आता डगआउट पाहतोय. परंतु सामना फिनिश, सामना खल्लास आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम MCC.